उत्कृष्ट स्कोरर. चला फलंदाज पाडून द्यायचेत. ऋषभ ठाकरे चला आपली जोडी पाडून द्या मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात आपण करत आहोत. थोडंसं उशीर झाला मात्र मॅच भरपूर गरम तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये तोच कॉम्बिनेशन आहे. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण खूप चांगला तुम्हाला पाहायला मिळेल. वरच्या दर्जाचा क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मोस्ट वेलकम आर के स्पोर्टचे गणेशजी पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. सोबत वाईस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर आता मात्र मॅचचा आनंद घेताना आणि आमचे मित्र बालचंद्र गुळवी आणि सोबतच अनिल तरे हे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो मॅच ऑन होता आहे. गेम ऑन. वाईस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांच्या सोबत जाऊया आपण या मॅच सोबत. धन्यवाद संदेश पाटिल. स्वागत है आप सभी का लेट दिलीप भोईर ट्रॉफी 2022 में रैनी क्रिकेट पहला मुकाबला ग्रामीण फॉर्मेट से टॉस को जीता है इस वक्त भादवाड़ 11 ने और पहले फील्डिंग करने का फैसला. ऑन फील्ड अंपायर परेश महाजन और अंपायर शकील कोटी. पहली गेंद के साथ हरेश राइट आर्म राउंड विकेट. इस मरतबा गेंद को आसमान में तान दिया है. ऋषभ ने नहीं पहुंच पाए. बहुत बढ़िया कोशिश की थी शुभा धुमाल वहां पर. 2 रन से ऋषभ ठाकरे का खाता खुलता हुआ. ये नहीं भूलना चाहिए कि ठाकुरपाड़ा स्पोर्ट्स ने केंद्रीय मंत्री चषक और राष्ट्रवादी चषक में बढ़िया परफॉर्म किया था. हालांकि ये टीम 2013 के बाद कहीं ना कहीं बड़े फॉर्मेट में ऊपर तक नहीं गई है. साइड आर्म गेंद बैकफुट पे चले गए. गेंद को मोड़ दिया है डीप स्क्वायर लेग पे पुल के अंदाज में. 1 रन बना. बहुत तेज थ्रो पहुंचा. 2 रन पूरे किए. सुभाष ये भी नहीं भूलना चाहिए कि हरेश इज द बेस्ट बॉलर ऑफ भाली ट्रॉफी रहे. आणि केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये हरेश या गोलंदाजाने सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. वो तो गजब का ओवर था उनका. हरेश सामना करेंगे बैट्समैन ऋषभ ठाकरे. स्कोर है 4 रन. ठाकुरपाड़ा स्पोर्ट टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई. राइट आर्म राउंड ईस्ट आर्म साइड आर्म गेंद. और इस मरतबा अच्छी गेंद थी. पैरों के सामने गेंद को ऑन ड्राइव करते हुए डीप में खिलाड़ी. थ्रो पहुंचा वहां से दीपक पाटिल का. विपुल पाटिल हैं उर्फ बॉबी. 6 रन पे पहुंचा. स्कोर 3 गेंदों में 2-2. देखिए हरेश का जो बॉलिंग एक्शन है, ऑस्ट्रेलिया के जेफ थॉमसन इसी तरह का उनका बॉलिंग एक्शन था. जिस तरह से वो हाथ बिल्कुल सीधा करके कंधों के जोर से गेंद को उठाते हैं. पहला मुकाबला गणेश पाटिल हमसे जुड़ चुके हैं. आर के ट्रॉफी की शान. इस मरतबा चॉप किया हल्के हाथों से गेंद को. 1 रन. इस ग्राउंड पे कई ऐसे अद्भुत रिकॉर्ड हैं जो भूलने से भी नहीं भूल सकता है कोई. आर के ट्रॉफी में शांतानु का वो गोल्डन 6 आज भी मेरे जहन में घूम रहा है. और अविनाश का वो डाइव करके जमा के बाउंड्री को एक्स्ट्रा कवर पे रोकना. इस मरतबा फिर बैकफुट पे गए. फिर टाइमिंग उतनी अच्छी नहीं. खेलना चाहते थे. मिसफील्ड हुआ है. बैकअप जरूर किया वहां पर. 1 रन बनता हुआ. यतीश ठाकरे 1 से खाता खोलते हुए. कुल स्कोर 8 रन. लेकिन ठाकुरपाड़ा स्पोर्ट्स भी ठाकरे ब्रदर्स हैं. और ये जब ठोकने लेते हैं तो फिर इनको ठाकरे की जगह ठोकरे कहा जाता है. बढ़िया गेंद बीट किया. वहां पर पैर नहीं चले थे. क्रीज बॉक्स से खेले थे ऋषभ ठाकरे. पहले ओवर की समाप्ति किफायती ओवर हम कहेंगे क्योंकि बारिश नहीं हो रही है. 8 रन बिना किसी विकेट के. टिप्पणी जरूर चाहेंगे हम सुनना शुभा धुमाल की अबाउट दी फर्स्ट ओवर. नक्कीच एक चांगले षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हरेश याच्या माध्यमातून सफलता जरी अर्जित केली नसली तरी मात्र धावसंख्येला दुहेरी अंकामध्ये प्रवेश करू दिलं नाही. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद धावफलक 8 धावा. निकेश जोशी साहब हमसे जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. देखिए 2016 का वो खास तौर से फ्री एंट्री टूर्नामेंट का चलन 2009 में शोएब गुड्डू ने किया था. और कोई भी वो सेमीफाइनल नहीं भूल पाया होगा.
जहां पे अल्ताफ बाली ने अपनी टीम को पेनल्टी दी थी और सुपर ओवर हुआ था। बोल्ड कर दिया है, बहुत खूबसूरत, बाल बाल बच गए वहां पर, बिल्कुल कॉरिडोर से गेंद चली गई। हालांकि यस, वहां पर कोई तो ऐसी चीज थी मानो बेल्स की तरह पीछे चली गई। अच्छा शॉट, हेलीकॉप्टर स्ट्रोक, लॉन्ग ऑन पे तुषार मौजूद थे, 1 रन। इसके बाद की दोनों टीमें टॉस के लिए आए, गुरसई बी और टेमगरपाड़ा। इसका मतलब इस मर्तबा हुक कर दिया है, पीछे विपुल डिक्लेयर जोन में गेंद चली गई, 2 रन। जगदीश नाइक बनाम भावेश पवार। अभी अभी बरसाती टूर्नामेंट को गुरसई बी ने जीता था, लेट नित्यानंद ठाकरे चषक। गुरसई बी की टीम आ चुकी है, आपका हार्दिक स्वागत है। विजय चंदने और राहुल केने दोनों पहुंच चुके हैं। करेश मात्रे राइट आर्म राउंड दी स्टंप्स, अच्छी गेंद, आप जाकर साफ बोल्ड कर दिया, वहां पर आउट हो गए। वहां पर एक बात है कि करेश मात्रे का पिछले सीजन से हम देखते हैं, हालांकि पिछला सीजन रबर का था, उसमें तो उन्होंने सुभाष ठाकरे के शो में बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी की थी, लेकिन इस सीजन में मैं देख रहा हूँ 1-2 सिक्सर लगाते हैं, उसके बाद आउट होते हैं, लेकिन बॉलिंग में उनके बहुत सुधार हुआ है। नक्कीच ऑलराऊंडर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते आणि यंदाच्या अंगामध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये जे दुसरं अर्धशतक आहे तेही अर्धशतक त्याच्याच बॅटमधून आपण स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकामध्ये पाहिलं होतं। त्याच चषकामध्ये पहिलं अर्धशतक शिवा स्पोर्ट्स संघाकडून जितू माल्याने झळकावलं होतं आणि जयकुमार या सिटी संघाकडून करेश मात्रे याच्या बॅटमधून हे अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। निवेदन है मंच पे आना है। इस मरतबा बढ़िया गेंद, चॉप करने की कोशिश, बैट्समैन हरीश महेश ठाकरे की डॉट गेंद। आने वाले बल्लेबाजों में बूम बूम सुभाष ठाकरे का आना बाकी है। अच्छा ड्राइव खोद के निकाला, 1 रन, लॉन्ग ऑन पे गेंद को उठाया। 2 ओवर की समाप्ति, रन तो उतने अच्छे नहीं बने, केवल 12, 1 विकेट। सुभाष ठाकरे की भी बहुत बढ़िया इनिंग्स यहाँ से जुड़े हैं, लेकिन सबसे बड़ी इनिंग वो थी जो उन्होंने सोना देवी से खेलते हुए बी इंडियन के सामने खेली थी सेमीफाइनल में। हालांकि रकीब मिर्जा को 4 में 4 सिक्सर लगाए थे और क्या धूम थी। उस वक्त भी मैंने कहा था कि ये बैट्समैन सिक्सर लगा सकता है, सिंगल बनाना बहुत मुश्किल रहता है। अगदी बरोबर, आणि ती घटना याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली होती। सुभाष ठाकरेच्या बॅटमधून सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळाले होते। MLA ट्रॉफी का वो बहुत ही रोमांचक मुकाबला, और भिवंडी हिस्ट्री में एक ऐसा मुकाबला था जिसमें रोंगटे खड़े हो गए थे। गेंदबाजी में तुषार जोशी आए हैं। अगले मैच में आप हरी जोशी को भी देखेंगे। हालांकि बहुत अच्छा ओवर खत्म किया करेश मात्रे ने, केवल 4 रन देकर 1 विकेट लिया। ज्यादातर गेंदबाज राउंडी स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा तेज तर्रार गेंद, जगह से खड़े खड़े स्विंग करने की कोशिश बीट वे ऑफ स्टंप के बाद। आणि राऊंड विकेट गोलंदाजी करण्याचा फायदा बाबे सर एक अँगल क्रिएट होतोय। एक बात है, और शायद थोड़ा सा रनअप भी वहां से मिल रहा है। इस मरतबा स्टैंड एंड डिलीवर, बहुत बढ़िया कोशिश वहां पे करेश की। हालांकि मेरा अपना मानना है कि कैच ही था वो जो उनके हाथ से छूटा है। 1 रन आता हुआ ठाकुरपाड़ा स्पोर्ट्स 13 रन 1 विकेट। अभी भी कोई बड़ा स्ट्रोक नहीं लगा है। अगला मुकाबला देखना ना भूलिए, गोरसई बी बनाम टेमगरपाड़ा, जय दुर्गा स्पोर्ट्स टेमगरपाड़ा। इस मरतबा हवा में स्ट्रोक, बहुत बढ़िया कोशिश, लेकिन मौका भी दिया और चौका भी दिया। हरीश थे वहां पे, लपक नहीं पाए। कोशिश जरूर बढ़िया हुई थी। ये
यतीश ठाकरे का खेलने का अंदाज है, पैरों के सामने इसी तरह के शॉट्स खेलते हैं। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए टॉप एज और आउट हो गए वहां पर यतीश ठाकरे। गेंद सीने के करीब थी, घूम के मारना चाहते थे, ऊपर लगी, कोई गलती नहीं विकेट कीपर की। एक और झटका लगता हुआ। दुसरा फलंदाज बाद होतो यतीश ठाकरेच्या रूपाने टू ओपनर बॅक टू पॅव्हिलियन. महेश ठाकरे खेळपट्टीवर आहे आणि पाहूया नवीन फलंदाज खेळपट्टीवर त्याला साथ देण्यासाठी कोण जातोय. बाला तरे विकेट कीपिंग कर रहे हैं और इस वक्त बूम बूम सुभाष ठाकरे मैदान में आते हुए। देखिए ओवरऑल अगर भिवंडी क्रिकेट की सिटी क्रिकेट की बात करें तो लेट राजीव गांधी ट्रॉफी में रमनी कोहली के सामने बिलाल शेख ने एक ही मैच में 14 सिक्सर लगाए थे, 96 रनों की बारी खेली थी। और अगर ग्रामीण के रिकॉर्ड की तरफ जाते हैं तो 2013 का जेडपी कप कपिल पाटिल का जो स्टेडियम पे हुआ था, वहाँ पे सुभाष ठाकरे ने एक ही इनिंग में 13 सिक्सर लगाए थे। राइट आर्म राउंड स्टंप्स, स्विंग एंड मिस, वाइड घोषित किया। हालांकि बल्ला जरूर चलाया था वहाँ पर। क्या बात है कि रबर क्रिकेट में मानो आईपीएल वाला अंदाज ज़्यादा रहता है, वेट करके ज़्यादा बल्लेबाज खेलते हैं, पैरों में हलचल हर बल्लेबाज के कम रहती है। अच्छी गेंद बीट किया वहाँ पर। देखिए रॉस टेलर जैसे जब से बल्लेबाज आए हैं या फिर मार्टिन गुप्तिल की बात करें तो उनका जो खड़े रहने का अंदाज है मानो ऐसा लगता है कि पुल के लिए तैयार ही रहते हैं। इस मरतबा शॉट को चेक किया है वहाँ पर, ताकत तो नहीं थी, पहले छोड़ना चाहते थे, बाद में खेला उन्होंने, सिर्फ 1 रन आया। स्कोर 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं, 19 विकेट गिरे हैं, 2 बचे हुए 2 ओवर में क्या होता है आइए सुनते हैं। चलता फिरता क्रिकेट का कंप्यूटर और भिवंडी का कंप्यूटर सुभाष धुमाल से। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे सर. भावे सर, आज आपण जर बघितलं तर 29 जुलै आहे आणि आपण नेहमीच उल्लेख करता सर्वात मोठी पार्टनरशिप जी कुमार संघकारा महिला जयवर्धन यांच्याकडून केली गेली होती, ती घटना आजच्या दिवशी 2006 मध्ये 624 धावांची पार्टनरशिपचा विक्रम आजच्या दिवशी घडला होता. 624 रन आज ही के दिन बने थे 2006 में। गोरसाई बी के कैप्टन और टेमगरपाड़ा के कैप्टन टॉस के लिए आए। यावेळी मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, चेंडू निघून जाईल सीमा पार, मिड विकेटच्या वरून षटकार. बूम बूम सुभाष ठाकरे याच्या बॅटमधून निघालेला बूम बूम षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरते धावसंख्या 6 ने वाढून होती, ती धाव आपल्याकडे 25 धावा. ये तो बताइए कि आज के दिन और भी क्या हुआ है। स्लाइस किया गेंद को, पॉइंट पे 1 रन। आजच्या दिवशी सर बघितलं तर 30 मोठी घटना आहे. त्याच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या घटना कुठल्या घडलेल्या नाहीत. खींच के मारा है, चाबुक शॉट है, 6 रन। सुभाष ठाकरे आपण पाहतोय या बॅक टू बॅक आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. महेश ठाकरे ने शॉट, सॉरी, महेश ठाकरे याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर षटकार आपण सुभाष ठाकरे याच्या बॅटमधून पाहिला होता आणि महेश ठाकरे मात्र आता हात खोलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वरते, धावसंख्या 6 ने वाढून होती, ती धाव आपल्याकडे 32 धावा, 32. आता मात्र धावसंख्येला वेग प्राप्त करून देताना दोन्ही फलंदाजांनी आपला गेअर चेंज केलेला आहे. करेश मात्र याच्यावर आक्रमण करताना दोन्ही फलंदाज यावेळी मात्र समोर केलेला आहे. सरळ बॅटने चेंडू निघून जाईल सीमा पार, हा चौकार. बहुत खूबसूरत शॉट, ऑन द राइज खेला था, एक टप्पा खाने के बाद गेंद बाउंड्री के बाहर। देखिए अगर आज 29 जुलाई है, 31 जुलाई की अब बात करें तो 31 जुलाई 1980 को भारत के मशहूर गायकार मोहम्मद रफ़ी का देहांत हुआ था। रात के 10:02 पर उनका मुंबई हॉस्पिटल में देहांत हुआ था।
14 फरवरी हर एक को वैलेंटाइन डे के लिए याद रहता है, लेकिन 14 फरवरी को खूबसूरती की मलिका मधुबाला का जन्म हुआ था। यावेळी मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न चांगला, मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. मिड विकेट रिझन मधून हा चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण बघतोय महेश ठाकरे याच्या बॅटमधून. आता ठाकरे ठोकरे आपण पाहतोय. बिल्कुल, पहले ओवर में करेश मात्रे ने 4 दिए थे, लेकिन इस ओवर में लगता है कि सिल्वर जुबली रन देंगे। अभी तक 21 रन 5 गेंदों पे दे चुके करेश मात्रे। इरादा पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे महेश ठाकरे याने. धावांचा वेग आता मात्र वाढताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या मंदावली होती, रोडावली होती, थंडावली होती. आता मात्र धावसंख्येला वेग प्राप्त होताना पाहायला मिळतं आणि त्याचं कारण महेश ठाकरे याची स्फोटक फलंदाजी. सुभाष, एक बात तो है कि संदेश हमारे साथ हमेशा के इस सीज़न में एक एपिसोड ऐसा करने का इरादा है जिसमें डे वाइज भिवंडी क्रिकेट के वो रिकॉर्ड्स जो हुए हैं वो प्रिंस मूवीज़ के थ्रू हम पहुंचाएंगे और उससे मैच करेंगे इंटरनेशनल के क्रिकेट रिकॉर्ड्स को। क्या बात आहे सर. एक वेगळा प्रयोग सर्वांनाच आवडेल अशी अपेक्षा करूया. सिद्दीक भावे सरांच्या नक्कीच कल्पनेतून हा प्रयोग आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी वेगवान चेंडू, चांगली वापसी, चांगला कमबॅक करताना गोलंदाज करेश मात्रे. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर. चार ओवर की समाप्ति 40 रन, मेरा मानना है कि अच्छा टोटल है। कल आपने देखा कि देर शाम 28 पे भी बहुत बढ़िया फाइट बैक किया था, और आपकी मालूमात के लिए कि उस मैच को लोगों ने रिपीटेड 3000 लोग देख चुके थे देर रात तक। नक्कीच शिवा स्पोर्ट्स संघाचं कौतुक करावे लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी नक्कीच फाईट बॅक केलं होतं. गोडसे बी संघाचा संघनायक आणि टेमघरपाडा संघाचा संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. वेलकम विजय चंदने बंधू. टेमघरपाडा संघाचा संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या त्या धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक दिवेकर येतोय. या स्पर्धेचे आयोजक आहेत. यावेळी बॅटच्या मधोमध चेंडू घेताना स्केट ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुरून शतके चेंडू जोपर्यंत झेपावतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय सुभाष ठाकरे. सिंगलने धावसंख्या वाटून होती ते धावपलीकडे 41 धावा. एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या सुभाष ठाकरेने महेश ठाकरे या दोन फलंदाजांमध्ये. यावेळी मात्र पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. एक चोटी धावा लेग बायच्या रूपाने पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाटून होती ते धावपलीकडे 42 धावा. आपण सामना पाहतोय भादोड विपक्ष ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय ग्रामीण पूलमधील. शेवटचे षटक मार्गसेप प्रतीक. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक दिवेकर. हाणामारी षटक आहे मात्र हाणामारी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून गोलंदाजी करताना प्रतीक पाहतोय की बदल आले त्याचा वापर सुभाष ठाकरे करत नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला जातो आणि त्याच अनुषंगाने बॉल टाकला जातोय. पुन्हा एकदा तेच चित्र. धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज धावबाद होतो. एक चांगली भागीदारी होत होती मात्र ती भागीदारी आता ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळते. सुभाष ठाकरे याची गेली संपुष्टात येते. आज टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम 2006 मध्ये कुमार संगकारा आणि महेश जयवर्धने 624 या अगोदर 576 धावांचा जो विक्रम होता 1997 मध्ये कोलंबो टेस्टमध्ये सनत जयसूर्य आणि रोशन मानामेच्या नावे तो आज विक्रम मोडीत निघाला होता. आणि इंडिया विरुद्ध तो विक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता. जर वन डे क्रिकेटचा विचार केला तर वन डे क्रिकेटमध्ये 372चा विक्रम क्रिस गेल आणि मर्वन सॅम्युअल याच्या नावे आहे. तर T20 क्रिकेटमध्ये 236चा विक्रम भागीरथीचा आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर आपण टॉस करून घेणार आहोत मानश्री गणेश पाटील
आरके स्पोर्ट शॉपचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जयदुर्गा बी टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. माझ्यासोबत विजय चंदने बंधू गोडसे बी संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. तर प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आज घरच्या मैदानावर 2 संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भादवड संघ क्षेत्ररक्षण करून आता मात्र फलंदाजी करण्यासाठी तयारी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला लगेच आपण टॉस करत आहोत जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाचं. तर प्लीज कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. विश्वजित नाईक कॅप्टन्स पाठवून द्या आणि वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आपण व्यासपीठावर यायचं. कॅप्टन प्लीज टॉस करण्यासाठी यायचं. आपण वारंवार आपल्या सूचना दिल्या जात आहेत. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. विश्वजित नाईक प्लीज आपण कॅप्टन पाठवून द्यायचं. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. घरच्या मैदानावर पुन्हा एकदा आपण जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. यानंतर धावा ज्या झालेल्या आहेत ठाकूरपाडा संघाचे आमचे एक्सपर्ट स्कोर सांगत आहेत 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे भादवड संघासमोर. तर प्लीज टॉस करण्यासाठी यायचे. लास्ट शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. विशाल भुईर थोडं घाई करायचं आपण. तर आपण टॉस करत आहोत दोन्ही टीमच्या मध्ये, कारण की एका बाजूला गोडसी बी आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा बी. हा मॅच चांगला पाहायला मिळेल. गणेश पाटील आरके स्पोर्टचे शॉपचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. टॉस गोडसे बी संघाने जिंकलेला आहे. तर निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. 2 षटकापर्यंत डिसिजन नक्कीच मिळेल. आपण जाऊया कॉमेंटेटर बॉक्समध्ये जिथे सामना रंगलाय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा अगेन्स्ट नारायण प्रतिष्ठान भादवड टीम. धन्यवाद संदेश, धन्यवाद सुभाष. देखिए गणेश पाटिल हमारे साथ हैं. सिर्फ आरके ट्रॉफी यहाँ पे जितने भी फेमस हुए उसमें उनका बहुत बड़ा रोल था, लेकिन जयदुर्गा बी टीम को भी ऊपर लाने में उनका बहुत बड़ा रोल था. मैंने देखा था कि पड़गा की जब एकता ट्रॉफी जीती थी तो सुबह से शाम तक वो पड़गा में ही रहे थे. शाहिद खान का जो शो था पहली एकता ट्रॉफी, और ये भी याद है कि सेकेंड लास्ट बॉल पर मंगेश ने वो सिक्सर लगाया था. नक्कीच अनेक रेकॉर्ड आहेत जयदुर्गा बी संघाचे. मात्र हा देखील रेकॉर्ड नवीन करण्याचं काम करत आहे करेश म्हात्रे, कारण की चांगली स्पर्धा, रबडबॉलची स्पर्धा, पावसाळी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा आज नक्कीच फायनलचा दिवस आहे आजचं या स्पर्धेचं. स्वर्गीय दिलीप पांडुरंग भुईर स्मृती चषक 2022 आयोजक आपण पाहत आहे. स्वतः खेळताना आज नारायण प्रतिष्ठान भादवड टीम. खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे भादवड संघाला आणि तो सपोर्ट घेऊन पुढे चालताना ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. वाइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर. यस, देखिए आनंद प्रेरणा डबल विकेट टूर्नामेंट हुआ, लेकिन आनंद प्रेरणा चषक जो लास्ट हुआ था उसे जयदुर्गा बी ने जीता था. और उसी वक्त विलास पाटिल ने कहा था कि टीम में काफ़ी टैलेंट है, और वो टैलेंट शोएब गुड्डू के लेट राजीव गांधी ट्रॉफी तक नजर आया. खेल की शुरुआत होती हुई सुभाष ठाकरे करेश के लिए. पहली गेंद बहुत अच्छी गेंद, स्विंगिंग यॉर्कर, स्लो वन. ऑफिस टोस खेलना चाहते थे. सुभाष ठाकरे भी एक ऐसे क्रिकेटर हैं जो अगर बल्लेबाजी में फ्लॉप रहे तो फिर गेंदबाजी अच्छी करते हैं. सुभाष ठाकरे राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, डीप में खिलाड़ी. 1 रन बनता हुआ. स्वयंभो कप जो हुआ था उसमें मुझे आज भी याद है कि 1 रन से बी इंडियन वो मुकाबला हारी थी, लेकिन वही मुकाबला 2012 में जेडपी कप में
2 रन से जयदुर्गा हार गई बी। इस मरतबा अपील एलबीडब्ल्यू की झुक के खेलने की कोशिश, अंपायर का अनुमान के गेंद स्टंप को मिस कर रही है। बॉलिंग बहुत ही लाजवाब हो रही है। राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पे गए, खींच के मारा है, पीछे खिलाड़ी देखते रह गए, फ्लैट 6। ये तो सागर तरे इसी तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। हैमर्ड वे ऑफ हिज बैकफुट, पावर बैक पुल स्ट्रोक, 6 ओवर हेड ऑफ ऋषभ ठाकरे फॉर अ ग्लोरियस 6। सागर तरे कोणताही गोलंदाज असो समोर नॅचरल क्रिकेट खेळताना तुम्हाला पाहायला मिळते। इस मरतबा ड्राइव किया पैरों के सामने आउटफील्ड में। इस बीच 2 रन बना लिए। देखिए सिर्फ ऐसा नहीं कि गणेश पाटिल ने जो मदन बुआ चषक 2016 में हुआ था उसमें भी उनका बहुत बड़ा रोल था। बैकफुट पे गए, खींच के मारा है, पुल पावरफुल, 6 रन। छोटी गेंद बड़ी नसीहत। नक्कीच बॅटच्या रडारमध्ये घेतला होता आणि बघितलं मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमापार षटकार पाहायला मिळाला। सागर तरे ऑन फायर तुम्हाला पाहायला मिळतं। 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत। एक चांगली सुरुवात म्हणूया आपण। 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुभाष ठाकरे यांचं षटक 15 धावांचं राहिलं होतं। वाईस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर जास्त नाहीये, 43 धावा बनवायच्या आहेत। मात्र ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे ना, नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे भादवड संघाकडे। बिल्कुल कल करेश और ने इसी तरह की शुरुआत दी थी, लेकिन शिवास के सामने वो रन नहीं बने थे। क्रिकेट में 1 ओवर में आपकी शुरुआत बहुत अच्छी है, वेल बिगन इज हाफ डन, नो डाउट एट ऑल। हालांकि बचे हुए 4 ओवर में यहाँ से ज़्यादा रन नहीं चाहिए। गेंदबाजी में महेश ठाकरे, राइट आर्म ओवर द विकेट, हल्के से गेंद को टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन बना। दूर से खिलाड़ी जब तक आते 2 रन पूरे किए। देखिए केंद्रीय राज्य मंत्री चषक में महेश ठाकरे थोड़े बदनसीब रहे। अगर एक मैच जो हारा था मनकोली के सामने वो जीत जाते तो कार की स्ट्रिंग पे महेश बैठते। इस मरतबा फ्लिक किया, पीछे खिलाड़ी मौजूद है, बढ़िया कैच, करेश मात्रे आउट। मोठा झटका म्हणेल मी भादवड संघाला। करेश मात्रे आऊट झाल्यानंतर आता थोडंसं शांतता डगआउट तुम्हाला पाहायला मिळते। जरी लक्ष छोटा आहे मात्र सिद्दीक बाबे सर आपण काल बघितलं आपण ज्या प्रकारे 28 धावांचं लक्ष होतं गोडसे बी संघासमोर। मी तर म्हणेल गोडसे बी संघाची झोप उडवली असेल त्या 28 धावाने सिद्दीक बाबे सर। बिल्कुल 2015 का वो फाइनल मुकाबला भी कोई इस ग्राउंड पे नहीं भूल सकता है, जहाँ पे बी इंडियन बनाम जयदुर्गा बी मुकाबला चल रहा था। हालांकि बी इंडियन ने केवल 43 का लक्ष्य रखा था और वो भी मुनाफ ने आखिरी ओवर में 2 स्क्वायर लेग पे 6 मारे थे, लेकिन कमाल की बॉलिंग की थी उस वक्त बी इंडियन ने। नक्कीच सिद्दीक बाबे सर आपण मागच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्याबद्दल चर्चा करतात। लेटेस्ट जो चॅलेंज ग्राउंडवर मेयर कप झाला होता त्याच्यामध्ये बी इंडियन आणि जयदुर्ग बद्दल काय म्हणणार तुम्ही? यस, वो तो बहुत ही ऐतिहासिक मुकाबला था क्योंकि क्राउड फुल हो चुका था और अनुमान मैंने पहले ही लगा लिया था कि जयदुर्गा बी इस मैच को, अजय से जब बात हुई तो मैंने कहा कि मेरा अपना मानना है 70%, लेकिन वही रंग जो लोगों को देखना था बहुत सालों से वो महापौर चषक में दिखा था। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट। नए बैट्समैन तुषार जोशी आए हैं, जबकि सागर तरे 2 सिक्सर लगा चुके हैं। महेश अच्छी गेंद, गति परिवर्तन आने दिया, हल्के से पुश किया, 1 रन। सतीश ठाकरे जब तक गेंद को, शैलेश ठाकरे गेंद को उठाते, 1 रन से 18 पे पहुंचा है स्कोर। फिर से गेंद मैदान के बाहर, मेगा 6, ताकतवर स्ट्रोक खेलते हैं और शॉर्ट गेंद के बहुत माहिर बैट्समैन हैं सागर तरे। जबरदस्त फलंदाजी, 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत।
जसं टेनिस क्रिकेटमध्ये जो फॉर्म होता तोच आता रबर बॉलमध्ये देखील फॉर्म सागर तरेच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळत आहे. गुरसई भी अपना निर्णय सुना दे. इस मर्तबा लीडिंग एज और ये है महेश ठाकरे. कमबॅक चांगल्या गोलंदाजाचं कमबॅक होणं गरजेचं होतं सिद्दीक बाबे सर, कारण की अगोदरच करेजचं विकेट घेतलं होतं आणि सागर याचं विकेट भरपूर महत्त्वाचं होतं आणि तो विकेट घेतला इथे. धावांचा विचार केला तर धावफलकावर 24 धावा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर विचार केला आपण सागर तरी याने 20 धावा बनवलेल्या आहेत. एक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. नए बैट्समैन बाला तरे एक और जबरदस्त ऑलराउंडर. मेरे ख्याल से बादौर के पहले क्रिकेटर है जिन पे गाना बना है. इस मर्तबा हल्के से पुश किया, कोई रन नहीं. 2 ओवर की समाप्ति, रन बने 24. 3 ओवर में 19 चाहिए. माइक्रोफोन पे यहाँ की मुकामी आवाज़, जिस आवाज़ ने 2004 से मेरा साथ निभाया, और मेरा अपना मानना है कि 2017 और 18 का सीज़न ऐसा रहा था जिसमें सिटी क्रिकेट में सबसे ज़्यादा संदेश पाटिल मेरे साथ रहे थे 7 टूर्नामेंट में, जिसमें लेट देवीदास का बहुत से कप हुए थे. इस वक्त गूंजती हुई लेट दिलीप भोई ट्रॉफी में. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर, तुमचं हा प्रेम असंच असू द्या. यावर्षी देखील चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण की रबर बॉलची स्पर्धा समाप्त झाल्यानंतर दिवाळीनंतर पहिला चषक जो असणार आहे BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग पाहायला विसरू नका मित्रांनो. पहिले चेंडू षटकातील मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. एक धाव नक्कीच मिळेल इथे भादवड संघाला. स्ट्राईक देखील चेंज होईल. धावसंख्या धावफलकावर 25 धावा, सिल्वर जुबली धावा आतापर्यंत भादवड संघाने बनवलेल्या आहेत. गोलंदाजी करताना यतीश ठाकरे राईट मोर द विकेट. सामना करतोय बाला, सोडून दिलाय. वाईट चेंडू रेंजच्या बाहेर होतं. एक चांगला निर्णय परेश महाजन सरांच्या माध्यमातून आणि शकील कोडी सरांच्या माध्यमातून 140चा इशारा देखील आलाय. एक बॉन्स टाकलाय अशी वॉर्निंग गोलंदाजांना देत असताना पुन्हा एकदा सोडून दिलाय. यावेळीस नो बॉल घोषित करण्यात आलाय. चांगला निर्णय पाहायला मिळत आहे. इथून फ्रीट आणि फ्रीटचा आता मात्र समाचार घेईल तो म्हणजे बाळा तरे. पाहूया मोर विकेट. बाळा तरे खेळण्यासाठी सज्ज आहे. षटकार मारण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच मला वाटतं बॅटची एनर्जी घेतली होती आणि विकेट किपरचं चांगलं काम होतं, मात्र फ्रीट चेंडू होतं. जीवनदा मिळतोय बाळाला. छोटासा आव्हान ते देखील आता मात्र थोडंसं कटिंग होताना इथे पाहायला मिळते. वारंवार चेंडू इथे डॉट करताना यतीश ठाकरे. यस, सागर भुई ने इस वक्त पोलार्ड ऑफ ठाकुरपाड़ा शैलेश को ऑल द बेस्ट कहा है. यतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने खेळलाय महेश आहे तिथे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. भादवड संघाला अजून एक धक्का लागताना बाळा तरे बॅक टू डग आउट. आता थोडंसं सिद्दीक बाबा मी म्हणेल की भादवड संघ थोडा अडचणीमध्ये आलाय. जे महत्वाचे फलंदाज होते त्याच्यामध्ये करेश ठाकरे, सागर तरे, त्यानंतर बाळा तरे देखील डगआउटमध्ये परतलाय. हा मॅच बनू शकतो इथून सिद्दीक बाबे सर. बिल्कुल, थोड़ा शॉर्टकट से जाने की कोशिश की है यहाँ पर, और कहते हैं कि शिकारी अपनी जाल में फंस गया है. नवीन फलंदाज प्रेम चव्हाण. 7 ते 8 असे फलंदाज आहेत भादवड संघाकडे की ती षटकार कधीही मारतील, मात्र षटकाराची आवश्यकता नाहीये. असा हा क्रिकेट तुम्हाला नक्कीच त्यांचा पाहायला मिळाला नाहीये, कारण की जो येतो तो षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये विकेट गमवताना भादवड टीम संघ मी म्हणेन इथून आता फाईट बॅक करू शकतो. इथे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम इथून यतीश ठाकरे एकच विचार करत असेल की अजून एक विकेट आपल्या संघासाठी नक्कीच पारड जड करू शकतोय ठाकूरपाडा संघासाठी. मात्र मी इथून एकच म्हणेल भादवड संघाला आता इथून एवढ्यासरित्या क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या 27 झालेल्या आहे धावफलकावर. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 16 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रेम चव्हाण फसला गेलाय. होईल का जेल. महेश ठाकरे येथे चेंडू काले. झाली आहे मोठी चूक. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये, कारण की प्रेम चव्हाणचं जेल ड्रॉप करताना महेश ठाकरे
अब देखना है कि महेश ठाकरे ने कैच छोड़ा है या मैच छोड़ा है. ना मी म्हणेल हा भरपूर इम्पॉर्टंट विकेट होता ठाकूरपाडा संघासाठी. हा जर झेल झाला असता कदाचित भादवड संघावर दबाव वाढू शकला असता. यतीश राईट आर्म ओव्हर विकेट. झेल सुटल्यानंतर प्रेम चव्हाण एक धाव मिळेल त्याला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. एक सिंगल धाव. षटक कंप्लीट. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 30 धावा. सिद्दीक बाबे सर अजूनही मॅचमध्ये भरपूर काही आहे. 2 विकेट. मॅच नक्कीच ठाकूरपाडा संघाकडे जाऊ शकतो. मात्र इथून मी म्हणेल की या 2 खेळाडूंना इथून चांगली भागीदारी बनवून ही मॅच जिंकावी लागेल. सिद्दीक बाबे सर 12 चेंडू आणि 13 धावा. काय म्हणणार आता? देखिए मेरे ख्याल से महेश ठाकरे इस ओवर को डालेंगे. पहले ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी की, कुल मिलाकर 9 रन देके 2 विकेट लिए. लेकिन इस तरह के मैच को बनाने के लिए आपको जिस तरह का कैच छूटा है, हालांकि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, लेकिन एक बात है कि ये ओवर बहुत इम्पोर्टेंट है. जयदुर्गा बी के कोच प्रशांत गुलवी हमसे जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. निवेदन है आपको मंच पे आना है. गणेश पाटिल और प्रशांत गुलवी 2 ऐसे चेहरे थे जो जयदुर्गा बी के साथ साये की तरह रहे. नक्कीच एक चांगले समालोचक देखील आहेत ते. प्रशांत गुलवी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. महेश ठाकरे कंटिन्यू गोलंदाजी करताना इथं उडवलाय चेंडूला. मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा श्यामने गॅलरीमध्ये षटकार तुम्हाला पाहायला मिळते तुषार जोशी याच्या बॅटमधून. आवश्यकता होती या 6 धावांची आणि त्या 6 धावा नक्कीच मिळाल्या इथे. आता मी म्हणेल पाड जड भादवड संघाचा झालाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गॅप मधून चेंडू जाईल. पंचांचा निर्णय येतोय 4 धावांचा. आणि आता मी म्हणेल की विजयापासून 3 पाऊल दूर आहे भादवड टीम संघ. खूप चांगला क्रिकेट. गोडसे बी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर गोडसे बी आणि जयदुर्गा बी चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. भावेश पवार एका बाजूला जगदीश नाईक दुसऱ्या बाजूला नक्कीच पवन केने आणि दुसऱ्या बाजूला पिंटू पाटील. मॅच फिनिश होईल का? हो यस. तुषार जोशी याने मॅच फिनिश केला आहे. खूप खूप अभिनंदन भादवड संघाचं. नक्कीच चांगलं फाईट बॅक केलाय ठाकूरपाडा संघाने. त्या संघाचं देखील आम्ही कौतुक करू. हा सामना येथे भादवड संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन करेश म्हात्रे, बाळा तरे, त्याचबरोबर विपुल पाटील, प्रतीक दिवेकर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आता मॅन ऑफ द मॅच कोण असेल पाहूया आपण. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतील. मॅन ऑफ द मॅच युवा जोश, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करण्यात आले, चांगली स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केली. नाव आहे प्रतीक दिवेकर. तुषार जोशी, यस तुषार जोशी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तुषार आपण यायचं. उत्कृष्ट कामगिरी, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, नक्कीच भादवड संघाला एक विजयश्री खेचून आणली आहे ती म्हणजे तुषार जोशी याने. संपूर्ण BTPL गाजून ठेवलं होतं आणि आता सध्या रबड बॉल गाजवताना आपल्या घरच्या मैदानावर तर ठरला मॅन ऑफ द मॅच. तर आपण यायचं आहे. मी विनंती करतोय गणेश पाटील दादांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. तुषारला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. त्यानंतर सबसे बडा मुकाबला आज के दिन का 5 षटकांचा सामना आहे. गोडसेही संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे कारण की मॅच समाप्त झाली आहे. हे आपण पाहू शकता. RK स्पोर्ट्स शॉपचे प्रोप्रायटर गणेश पाटील सर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देताना खूप खूप अभिनंदन. मी नक्कीच पुढील मॅचसाठी भरपूर शुभेच्छा देतोय तुषारला. असंच खेळत राहा. चांगला क्रिकेट नक्कीच यंगस्टार आहे. गावाचं भविष्य आहे टेनिस क्रिकेट बॉलचं भादवडचं. पिंटू पाटील आपण बसून घ्यायचं आहे आणि लगेच आपली सलामीची जोडी देखील तयारी ठेवायची आहे. गोडसे बी भावेश पवार आपण आपलं शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. यस प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट.